नमस्कार, मी तनया मांडवकर सेलिब्रिटी प्रोमोटर्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. विसरू नको तू मला ही नवी मालिका आपल्या सगळ्यांच्या भेटीस येत आहे आणि त्यातीलच एक गोड कलाकार आपल्या सोबत आहे. तर चला आज त्याच्याशी गप्पा मारूया. सगळं पहिले कसे आहात का? एकदम छान, मस्त. आणि काय सांगाल, नवीन एक पात्र घेऊन येत आहे, काय नवीन आम्हाला बघायला मिळणार आहे या सिरियल माध्यमात? खरंच नवीन पात्र आणि मुळात मी पहिल्यांदा असं पात्र साकारते. नलिनी सामंत, खरी ती आहे देसाईंची मुलगी. लग्नानंतर तिचं नाव सामंत आहे आणि ती देसाईंच्याच घरात राहते आणि भावाबरोबर देसाईंचं सगळंच घर व्यवहार जे काही सगळं आहे ते सांभाळते आणि जितकी प्रेमळ आहे तितकी स्ट्रॉंग आहे. आणि तांडेल आणि देसाई ह्यांच्या घरामधलं जे युद्ध आहे त्याच्यातली एक वॉरियर आहे, एवढं सांगू शकते. एक लढवय्या. अच्छा, बरं. शाल्वा आणि तन्वी सोबत मला तरी वाटतं तुम्ही पहिल्यांदा काम करताय. सो त्यांच्यासोबत काम करण्याचा एक्सपिरियन्स कसा? तर मेन म्हणजे तुमचं जे शूट जे आहे ते झालंय कोकणात. सो तिकडचा काय अनुभव सांगाल आम्हाला? आणि कोकणात तर कोकण कोणाला आवडत नाही, त्याच्यामुळे सगळं छान आहे. आणि दोन्ही मुलं मेहनती आहेत आणि छान आहेत दोघं जण. म्हणजे दोघांबरोबरही काम करताना छान वाटतं. खरं शाल्वा बरोबर अजून मी सीन केले नाहीये, पण तरी सेटवरती असतानाचा त्याचा प्रेझेन्स किंवा तन्वी खूप मन लावून काम करते आणि तिच्या चेहऱ्यात इतका गोडवा आहे ना की कायच म्हणायचं. कारण तिचे डोळे पण इतके सुंदर आहेत की असं त्याच्यामध्ये आहे की आत्या आणि भाजीमध्ये काही ना काही ते आई मुलीचं नातं आहे. जसं आई आणि मुलीमध्ये कधी ना कधी एक वाद म्हणू नाही शकत, पण तू माझं ऐकत नाहीयेस, मग तुला माझं ऐकायला हवं, ह्याच्यावरती ज्या काही गोष्टी घडतात आणि मग त्याच्यानंतर मुलगी समोर आल्यावरती आई नेहमी विरघळते. बरोबर. तर जेव्हा आमचा असा पहिला सीन झाला होता एक त्याच्यावरती, तर सीन मध्येच मी तिचे डोळे पाहून विरघळले. मी तिला म्हंटल, वाद आहे हे खूप चांगलं आहे, सोपं जाईल मला लवकर जेलच झालं दोघी एकमेकांसोबत. बरं, कोकण म्हटलं, इव्हन आता आपला पहिला एपिसोड सुद्धा सगळ्यांनी प्रेझेंट केला इथे. सो कोकण म्हटलं की ते एक वेगळी ऍक्सेंट येतो, ती मालवणी भाषा म्हणा किंवा ते कोकणी ऍक्सेंटचं एक वेगळं असतं. सो ते बोलतो ना, असं ग्रास्प करायला तुम्हाला किती वेळ लागला किंवा किती कठीण होतं ते? आहे कठीण, कुठलीही भाषा ना बोलणं फार कठीण असतं. पण मी स्वतः आहे कुडाळची. कुडाळमध्ये पिंगुळी नावाचं एक गाव आहे, तर तिथे माझं घर आहे. पण होतं काय, भाषा सगळी कळते पण बोलता येत नाही. जसं गोव्याची कोकणी मला सगळी कळते, कारण तिथे पण माझा मामा वगैरे राहतो, पण मला बोलता येत नाही. आणि कधी वाटलं नव्हतं की ती वेळ येईल बोलायची म्हणून, किंवा गावी गेल्यावरती त्यांच्यामध्ये जे काही तोडकं पुडकं मालवणी आम्ही बोलतो आणि मग ते आम्हाला हसतात अजूनही. पण जेव्हा वेळ आली तेव्हा खरं सांगू खूपच घाबरगुंडी उडाली आहे. असं काही सोपं वाटत नाहीये, पण त्या भाषेत इतका गोडवा आहे की ते बोलताना खूप छान वाटतं. अरे वा. बरं, मी आत्ताच बघितलं फर्स्ट एपिसोड जेव्हा लॉन्च झाला तेव्हा मी आत्ताच पाहिलं की तुमचा मुलगा जो दाखवलाय त्याच्या आणि तन्वीच्या म्हणजेच वैदेहीच्या लग्नाची बोलणी अशी चालू होती, त्यावर तुम्ही चिडता. तर ते एक्झॅक्टली काय असं वेगळं बघायला मिळणार आहे? कारण इथे थोडीशी लव्ह स्टोरी वेगळी दाखवत, त्याच्यावर थोडंफार आम्हाला काय सांगाल? तुम्हाला बघावं लागेल. ती आत्या जरी असली ना तरी तिची आई आहे. बरोबर. आणि हा मुलगा आहे, त्याच्यामुळे दोघांवर तेवढंच प्रेम आहे. आता तिला असं वाटतंय की ती आता डॉक्टर होऊन आलीये, तर तिनं तिच्या कामावर फोकस करावं. लग्न करून तिला तिला बांधून नाही टाकायचे. जरी मुलाचं लग्न असलं आणि ती सासू होणार असली तरीही ती तिची आई पण आहे, त्याच्यामुळे ती तिची काळजी घेते की तिला जरा स्वतःच्या पायांवर उभं राहू दे आणि मग आपण लग्नाचा विषय काढू, असं ते सगळं आहे. बरं, थँक्यू सो मच. छान वाटलं गप्पा म्हणून, अँड ऑल द बेस्ट तुम्हाला सगळ्यांना. थँक्यू.